नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेळी पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आपण परवा एक व्हिडिओ टाकला होता की 10 शेळ्यांसाठी लागणारा चारा व खर्च। तर त्याच्यामध्ये एका मित्राने आपल्याला अशी कमेंट टाकली की दादा, चाऱ्याचं खर्चाचं समजा तुम्ही नियोजन सांगितलं, पण 10 शेळ्यांना आणि 10 शेळ्यांच्या 20 कार्डांना लागणारी जागा ही आता म्हणजे आपल्याला किती लागेल? कंपाऊंड, त्याच्यामध्ये कंपाऊंड आलं समजा, शेड आला तर शेड किती लागेल या विषयावरती व्हिडिओ बनवा असं त्यांचं कमेंट होती मला। तर त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो। कसं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही मग काही पण प्रश्न कमेंटमध्ये विचारताय। काल पण एक मी व्हिडिओ टाकला याचा जंतनाशकचा, तर त्या एका मित्राने टाकलं की जंतनाशक कोणतं नाव काय जंतनाशकचं? तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही, सुरुवातीला बघून सोडून देता, मग नाव काय लक्षात येणार तुमच्या? त्याच्यामुळे असं करत जाऊ नका। जेणेकरून व्हिडिओ बघायचा तर शेवटपर्यंत बघायचा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही लक्षात आलं पाहिजे। नाहीतर विनाकारण 1 मिनिट बघायचं आणि मग कमेंट टाकायची, त्याला काही महत्त्व नाही मित्रांनो। तर मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी की 10 शेळ्या, आता 10 शेळ्यांसाठी लागणारा शेड आणि त्यांची 20 पिल्लं समजा, असं त्यांचा प्रश्न होता, म्हणजे कमेंट होती। तर आपण आता हे बघा मित्रांनो, ही शेड जे दिसतं की तुम्हाला, हे आपलं 13x17चं आहे। तर याच्यामध्ये 13x17च्या शेडमध्ये जर शेळ्या म्हणलं तर अशा मोकळ्या शेळ्या याच्यामध्ये 15 बसू शकतात, आणि जर बांधून जर म्हणलं तर याच्यात 10 शेळ्या मोकळ्या बसू शकतात, आणि मोकळ्या जर म्हणलं तर 15 बसू शकतात। तर सरासरी तुम्हाला सांगतो मित्रांनो, शेळ्यांसाठी आपल्याला 13x10 शेळ्या जर म्हणलं तर 12x15चा शेड मध्ये आपल्या 10 शेळ्या मोकळ्या बसतात। कारण की शेळ्यांना कसं आहे, जेवढं मोकळं असलं तेवढं शेळ्या फ्रेश राहतात। त्याच्यामुळे 12x15 हा शेड 10 शेळ्यांसाठी योग्य आहे। झालं तुमचे राहते 20 बकरं, 10 शेळ्यांचे, तर 20 बकरांसाठी तुम्हाला 12x10, 10x12 अशी रूम भरपूर झाली। 20 बकरं मस्त आरामात बसते त्याच्यामध्ये। म्हणजे असा तुम्हाला सांगतो मी, 12x25चा शेड तुम्हाला पूर्ण पाहिजे शेळ्यांसाठी आणि पिल्लांसाठी। त्याच्यामध्ये तुम्हाला कप्पा करावा लागेल, पिल्लांसाठी वेगळा करावा लागेल आणि शेळ्यांसाठी वेगळं करावं लागेल। आता आपलं कसं झालेलं मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये वाढ करणं आहे, कारण आपल्या शेळ्या कमी असल्यामुळं, आपल्या शेळ्या सध्या 5च आहेत, त्याच्यामुळे आपले पिल्लं आहे ना तर यांच्यासोबतच राहतात आणि मोकळं राहतात। पण मोकळं राहण्याचे आणि वेगळे राहण्याचा खूप काही फरक आहे मित्रांनो। पिल्लं हे शेळ्यांसोबत नाहीच पाहिजे, कारण की शेळ्यांना पिण्यासाठी, दूध प्यायसाठी परेशान करतायत। त्याच्यामुळे जेणेकरून आपले पिल्लं आणि शेळ्या हे अलग अलग पाहिजे। अलग असले तर त्यांचा कोंब पण चांगला राहतो, शेळ्यांना परेशान करत नाही, शेळ्या चिडचिड करत नाही। शेळ्या पिल्लं जर असे मोकळे असले तर शेळ्या पण चिडचिड करतायत, कारण की शेळ्यांना बसू देत नाही, बकरं प्यायसाठी परेशान करतायत। तर मित्रांनो, 12x25 अशा पद्धतीनं तुमचा शेळ्यांसाठी आणि पिल्लांसाठी शेड पाहिजे। त्याच्यानंतर तसाच समोर एकाच जागेवर तुम्हाला एक, हा रात्रीचा शेड झाला समजा, पण त्याच्यासमोर तुम्हाला सपरी किंवा काहीतरी असं नियोजन करावं लागणार दिवसभरासाठी। आता ही जी सपरी दिसते का तुम्हाला, तर ही सपरी आपली जवळपास 12x30ची आहे। तर याच्यामध्ये जवळपास आपले 10 शेळ्या आणि 20 बकरं सहज एवढ्या पटांगणामध्ये बसतायत। तर अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करावं लागणार 10 शेळ्या आणि 20 बकरांचं। कारण की जेवढा स्पेस चांगला असला, जेवढं पटांगण असलं, तेवढे शेळ्या आनंदात चांगल्या राहतात। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, कंपाऊंड पण पाहिजे शेळ्यांना फिरण्यासाठी दिवसभर।
बाहेर कंपाऊंडात आपण जाळी आणून टाकलेली, फक्त आपल्याला कामं असल्यामुळं आपल्या मागे आपल्याला तेवढा पुरेसा वेळ भेटा. पण तरी मी आता 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कंपाऊंडचा व्हिडिओ येईल आपला. तर हे जे कचरा दिसतो तुम्हाला, एक समजा त्या जाळीपर्यंतच आपला कंपाऊंड होणार इतक्या जाग्यात. इतक्या जाग्यात कसं केलं तर ती याच्यात जवळपास 40 शेळ्या बसतात मित्रांनो. आता हे कंपाऊंड तुम्हाला सांगतो आपलं 30 बाय 30चं होणार आहे. 30 बाय 30चं नाही होणार, सॉरी, म्हणजे हे बघा 25 30 30 15 45 30 हे 10 40 बाय 30चं कंपाऊंड होणार आहे आपलं हे मोठं. म्हणजे जवळपास 1 गुंठाचं कंपाऊंड होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्या 30-40 शेळ्या पण बसू शकतायत. अशा पद्धतीनं तुम्ही पण शेळ्यांचं 10 शेळ्यांचं आणि 20 पिल्लांचं नियोजन करू शकता. शेळीपालन जर 10 शेळ्यांपासून सुरुवात करायची असेल तर. आणि मित्रांनो, शेळीपालन करण्याच्या अगोदरच आपल्याला चाऱ्याचं आणि निवाऱ्याचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. कारण शेळ्या आपण एका दिवसात पण खरेदी करून आणू शकतो, पण त्यांना आल्याबरोबर त्यांना निवारा पाहिजे, राहण्यासाठी जागा पाहिजे, त्याच्यानंतर खाण्यासाठी चारा पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला म्हणजे शेळीपालन सुरू करण्या अगोदरच याचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही शेडचं आणि कंपाऊंडचं नियोजन करून चांगल्यापैकी त्याच्यामध्ये त्यांचं निवारा होऊ शकतो. चांगल्यापैकी कंपाऊंडमध्ये फिरू शकतात. जेवढ्या मोकळ्या शेळ्या असल्या तेवढं चांगलं असतं. आता आपल्या अडचणीमुळं थोडा वेळ लागला आपल्याला कंपाऊंड करण्यासाठी, पण 1-2-3 दिवसांत तुम्हाला दिसेल आपला कंपाऊंडचा व्हिडिओ येईन तुम्हाला बघायला. तर अशा पद्धतीनं नियोजन करू शकता मित्रांनो. त्या कमेंटमुळं मला हे उत्तर देणं खूप गरजेचं होतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो, जे काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट करून नक्की कळवा. त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करूया. तर अशा पद्धतीनं आपलं पण नियोजन आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करत जा, जेणेकरून तुम्हाला आपले प्रत्येक व्हिडिओ बघायला भेटतील. तुमच्याकडं पहिले व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, मेसेज येईल आणि तुम्हाला पहिले सुरुवातीला व्हिडिओ बघायला भेटेल आपले. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.